कर्तव्याची जाणीव. कर्तव्य ही फक्त एक जबाबदारी नसते, ती आपल्यातील माणूसपणाची खरी परीक्षा असते. कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर घेऊन येतं जिथे आपण स्वतःच्या भावनापेक्षा मोठं ठरतं, कारण कर्तव्य पुढं असतं. एका छोट्याशा गावात एक तरुण मुलगा राहायचा. नाव विवेक. त्याचे वडील सुभेदार जोशी हे भारतीय सैन्यात होते. लहानपणापासून विवेक वडिलांकडे पाहून मोठा झाला. त्याच्या मनातही देशसेवेचं स्वप्न होतं, पण त्याच्या आईला भीती होती. माझा नवरा सरहद्दीवर आहे, आता माझा मुलगा पण. एक दिवस जोशी काकांना सीमेवर शहीद झाल्याची बातमी आली. घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. विवेकच्या आयुष्यात वडिलांची जागा शून्य झाली. गावात लोकांनी मदतीचा हात दिला, पण आईचं दुःख कमी होईना. काही वर्षांनी विवेक मोठा झाला, शिकून तयार झाला. पण जेव्हा वेळ आली करिअर निवडायची, तेव्हा तो सरळ भरती कार्यालयात गेला. भारतीय सैन्यात अर्ज भरला. आईने रडत त्याला विचारले, माझा एकटाच आधार तू आहेस, तूही गेला तर मी कोणाकडे पाहू? विवेक डोळ्यात पाणी घेऊन म्हणाला, आई, मी तुझा मुलगा आहे, पण त्याही आधी या देशाचा नागरिक आहे. वडिलांचं स्वप्न अधुरं राहू देणार नाही. ही माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य. आईच्या डोळ्यात अश्रू आले, दुःखाचे नव्हे, अभिमानाचे. विवेक आज देश सेवेत कार्यरत आहे. त्याने स्वतःच्या भावनावर मात करत कर्तव्याची जाणीव जपली. कधी कधी हृदयाचं ऐकायचं असतं, पण काही प्रसंगी कर्तव्याचं ऐकणं हेच खरं माणूसपण ठरतं. शिकवण. कर्तव्य जेव्हा आपल्या भावनापेक्षा मोठं वाटू लागतं, तेव्हाच खऱ्या माणुसकीची ओळख होते. जर ही कथा आवडली असेल तर शेअर करा आणि कर्तव्य या शब्दाला तुम्ही कसा अर्थ देता हे कमेंटमध्ये जरूर सांगा. धन्यवाद.